काय सांगा? मी सौ अस्मिता शिवाजी माळी, वावेघर गट क्रमांक 5, जिल्हा परिषद सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज आज भरलेला आहे. तर खूप चांगल्या प्रकारे ते उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि बहुसंख्येने इथे लोक उपस्थित आहेत. त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. कशा पद्धतीने मतदारांना आव्हान कराल आणि तुमच्या निवडणुकीमध्ये सामील करण्यासाठी सांगा? मतदान निवडणूक लढवण्याचा मुख्य उद्देश म्हणजे विकास कामं करणे हाच आहे आमचा. तर मतदारांनी आम्हाला चांगल्या प्रकारे प्रोत्साहन द्यावे आणि आम्हाला चांगल्या प्रकारे साथ द्यावी हीच मी अपेक्षा बाळगते. नक्कीच मी शिवाजी आंबू माळी, माजी सरपंच सावळे आणि माझ्या पत्नी सौ अस्मिता शिवाजी माळी या वावेघर गट 5 जिल्हा परिषद उमेदवार म्हणून आपणासमोर येत आहेत आणि नक्कीच त्या उमेदवार म्हणून यशस्वी होतील एवढं मी आपल्याला आश्वासन देतो. कुठल्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवत आहात? कशा पद्धतीने संघटनेचा आणि पक्षाचा पाठिंबा आहे? खरं तर मला म्हणायचं झालं तर विकास हा शब्द प्रत्येकजण वापरतो, परंतु मी सामाजिक जाण प्रत्येकाला काय गरज आहे या गोष्टीचा अभ्यास करून त्यांच्यापर्यंत त्या माध्यमातून त्यांचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करेन. विकास म्हणजे काय, नक्की प्रत्येकजण स्वतःचा विकास किंवा समाजाचा विकास या बऱ्याच द्विधा मनस्थितीत असतात, परंतु प्रत्येक व्यक्ती जो पुढं अडलेला आहे, रंजलेला आहे, गांधलेला आहे त्याच्यासाठी काय करता येईल हे प्रामाणिक प्रयत्न असणार आहेत. वावेघर जिल्हा परिषद मतदारसंघ हा महाविकास आघाडीचा बालेकिल्ला 2017 पासून अस्तित्वात आहे आणि या बालेकिल्ल्यामध्ये बालेकिल्ला टिकवण्यासाठी तुम्हाला जिल्हा परिषदेची उमेदवारी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने प्रचार असणाऱ्याने काय नक्कीच वावेघर जिल्हा परिषद हा महाविकास आघाडीचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि आताची उमेदवारी आम्हाला मिळाली तर ती मिळत असताना नक्कीच एक विश्वास आहे की येथील जो मतदार आहे तो मूळचा जागेवर आहे. त्याच्यामुळे कुठल्याही भीती न बाळगता हा विजय पक्का आहे याची मी आपल्याला ग्वाही देतो. विरोधकांचं आव्हान कसं वाटतं आपल्याला? विरोधकांचं आव्हान ते त्यांच्या पद्धतीने काम करतील, परंतु शिवाजी माळी एक माजी सरपंच म्हणून गेली 5 वर्ष साहेब तुम्हाला खरं सांगायचं झालं तर ज्या वेळेला आरक्षण पडलं तेव्हापासून या रिंगणात मी उतरलो आणि ते आरक्षण पडल्यानंतर इलेक्शन आज 5 वर्षांनी लागतं. हे 5 वर्षांनी इलेक्शन होत असताना गौऱ्या, गणपती, देवी, मॅचेस, सुखदुःख, वाढदिवस यांचा जर हिशोब केला ना तर जेवढे मतदार आहेत ना त्यांच्यापेक्षा कार्यक्रमांना उपस्थिती माझी जास्त होईल. एक शेवटचा प्रश्न आहे, दोन्ही उमेदवार हे जिल्हा परिषदेचे तुमच्या गावातील तुमच्या शेजारीच आहे, त्याप्रमाणे ह्या दोन्ही उमेदवार तुल्यबल असल्या कारणाने ह्या दोन्ही उमेदवार कशा पद्धतीने या जनतेला सामोरे जाणार आहेत? बघा, सामोरे जाण्याचा प्रश्न विचारला तर शेवटी कार्य बोलतं. शिवाजी माळी बोलून फायदा नाही आज. तर शिवाजी माळीने एवढ्या दिवसात त्याच्या कारकिर्दीत जे काही लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं आहे, जे लोकांचं काम केलेलं आहे ते मतदानाद्वारे ते बोलून दाखवतील. त्याच्यामुळे मला काही जास्त बोलायची आवश्यकता वाटत नाही.